खातेच ना पुरी भाजी. पुरी भाजी बघ आजच्या लोक काय म्हणतात पुरी भाजी. आज पहिल्यांदा असं घडतंय की मी पियाच्या टिफिनसाठी मॅगी बनवते, कारण आज स्कूलचा शेवटचा दिवस आहे आणि ती जेवढी आनंदी ना तेवढीच मी पण आनंदी आहे की चला आताच वॅकेशन सुरू होईल, निवांत उठू शकतो, टिफिनचं टेन्शन नाही, काय बनवायचं महत्त्वाचं याचंही टेन्शन नाही. तर तिचं चाललं होतं आज लास्ट डे आहे आणि मला जे आहे आत्तापर्यंत तिने कधीच टिफिनमध्ये मॅगी जी होती ना मी तिला दिलेलीच नाही कधी. तर म्हटलं चला मग मॅगी देऊया. तिचंही चाललं होतं मला पाहिजे आणि तिला अशी प्लेन मॅगी असते ना तशी तिला पाहिजे होती. म्हटलं चला मग असे आपल्याला दुपारी भरपूर स्वयंपाक करायचा आहे, कारण आज आहे अक्षय तृतीया आणि आमच्याकडच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसं आमच्याकडे अक्षय तृतीया नाही म्हणलं जात, अख्खाजी म्हणली जाते. सो अख्खाजीबद्दल जे काही असेल मी तुम्हाला पुढे जे आहे ते व्हिडिओमध्ये सांगतेच. आणि तिला ना प्लेन अशी मॅगी आवडत असते, त्यामुळे त्यामध्ये काहीच असं मी गाजर असा टमाटा काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त उकडून घेतलं, त्यामध्ये जे आहे मसाला टाकला आणि आता तिथे ठेवून आलेली आहे झाकण. आणि इथे आता सगळ्यात मोठा स्ट्रगल पुन्हा रोजचा आजचा शेवटचा असं म्हणायला हरकत नाही. मग महिनाभर आराम असणार आहे मला, कारण मग ती तिची जे हेअरकोम जे असते ना म्हणजे तिला मोकळे केस सोडायचे आहे ना तर ती तिचं सगळं करून घेते. तिथे मला काही टेन्शन नसतं, पण काही मग असं पोणी घालून द्यायची किंवा हाफ पोणी घालायची आहे, मग तिथे मलाच जे आहे ते करावं लागतं. आणि ह्या 2 शेंड्या आमच्याकडे म्हटल्या जातात, 2 शेंड्या 1 शेंडी असं, तर या शेंड्या घालणं खूप मला अवघड जातं, पण करावं लागतं. बघा तिला सकाळमध्येच एवढा आळस येतोय आणि म्हणजे कालपासूनच तिचं चाललं होतं की मम्मा आता मला पण सकाळी उठायला असं होतं आणि तसं होतं, असं सगळं चाललं होतं. कारण कूलर चालू असतं ना आणि मग कूलरमध्ये आपल्याला वाटते की गार हवेमध्ये जरा झोपून राहावं, सो मुलांनाही वाटतं. आणि आता जेव्हा वॅकेशन नंतर स्कूल जेव्हा ओपन होईल तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे लगेच पावसाळा सुरू होऊन जातो आणि मग होतं तेव्हा बऱ्यापैकी एखादा पाऊस जसं झाला काय जसं झाला मग सुट्ट्या मिळत असतात. पण ती आता जशी जशी मोठी होते ना तसं तिचं असं होतं की मला सुट्टी पाहिजे, सुट्टी का नाही मिळत, असं सगळं तिचं चाललेलं असतं. नाहीतर फर्स्ट स्टँडर्डला असताना किंवा त्याच्या आधी पण ना तिला नेहमी असं वाटायचं की मला सुट्टीच नको पाहिजे, स्कूल पाहिजे, एकही दिवस स्कूल जी आहे ती बुडायला नको. आजारी पडलं तरी तिला टेन्शन यायचं की माझी स्कूल बुडते वगैरे वगैरे. पण हळूहळू मोठं मुलं व्हायला लागले की मग त्यांचा इंटरेस्ट जे आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज होत असतो. सो थोडी मॅगी टिफिनमध्ये पॅक केलेली आहे आणि थोडी जी आहे ती आता इथे खाऊन बघते की कशी बनली, कारण तिला डाऊट होता मम्मा पहिल्यांदाच टिफिनमध्ये देते, सो चेक जे आहे ते आपण केलंच पाहिजे. सकाळी सकाळी मला म्हणजे असं आवडत नाही, मी फक्त ही एकच जी असते ना एवढी ही ग्रीन नेट फक्त होडून घेते, इकडच्या साईडची मी होडत नाही. जेव्हा मला वाटतं दुपारी खूप गरम हवा येते मी तेव्हा होडत असते. पण आज ना थोडी हवा चाललेलीच होती आणि म्हणजे सकाळचे ऊन भरपूर असं कडक असतं की तुम्ही फक्त 2 झाडांना पाणी द्यायला पण गेली ना तरीही अगदी असे गरम हात होऊन जातात, अगदी केस पण खूप गरम लागायला लागतात, एवढं कडक ऊन असतं. म्हटलं चला आज जे आहे होडूनच घेऊयात, कारण आता पिया पण जे आहे म्हणजे तिची स्कूल लवकर सुटणार होती आणि ती लवकर घरी येईल, मग तिचं चाललेलं असतं बाल्कनीत खेळा इकडे खेळा, तर मग ती जी खालची फरशी असते ती पण खूप गरम होऊन जाते, म्हणून मी होडून घेतलं ते की ती आपल्याला पुढची प्लॅनिंग करून सगळं चालावं लागतं. तसं मला स्वयंपाक करायचा आहे पण म्हटलं थोडा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये ना काहीतरी काम करून घेऊया. आणि मागच्या 2-3 दिवसापासून विचार करत होती की जे मेन डोअरच्या बाहेर हे झाडं ठेवलेली असतात माझी, तर त्यांना वॉश करून घ्यावं, कारण त्यांच्या पत्त्यांवरची इतकी धूळ असते ना, म्हणजे तुम्ही कुठलेही प्लांट्स घेऊन घ्या, जे माझ्या पुढच्या बाल्कनीमध्ये ठेवले, मेन डोअरमध्ये ठेवले, ड्राय बाल्कनीमध्येही पाण्यामध्ये ग्रो करणारे माझी झाडं असतात तिथे, त्यांच्यावरही तशीच धूळ असते. त्यांना तरी लकीली जेव्हा आपण त्यांच्यामध्ये पाणी चेंज करतो ते वॉश होऊन जातात, पण यांचा नंबर काही लागतच नाही. मला स्प्रे बॉटल पण घ्यायची आहे, पण घ्यायची म्हणून राहूनच जाते. म्हटलं चला आता 10 मिनटं लागतील, हे सगळं वॉश करून घेते, कारण पत्ते पण फ्रेश दिसायला लागतात, लुक पण त्यांचा छान दिसायला लागतो आणि ग्रोथ पण महत्त्वाची छान होते. स्प्रे बॉटल असली ना की आपण नेहमी काय करतो की थोडं स्प्रे जे असतं आपण पत्त्यांवर करतो, जेणेकरून मग त्यांची ग्रोथ छान होते. विचार करते मी, बघूयात आता कधी काय मुहूर्त लागतो त्या गोष्टीचा. पण सध्या तरी इथे बाथरूममध्येच आणलं मी आणि सगळ्यांना मस्त वॉश करून घेतलं. एक्स्ट्राचं पाणी पण आहे, थोडा वेळ इथेच राहू देईल, म्हणजे सगळं पाणी इथेच निघून जाईल आणि मग नंतर त्यांच्या जागच्या जागी जे आहे ते ठेवून देईल. कालच्या दिवशी जे पार्सल आलं होतं ना त्याचा असा बॉक्स निघाला होता, त्या बॉक्सचं इथे काहीतरी घर बनवलेलं आहे आणि आता जे आहे स्वयंपाक बनवणं चाललेलं आहे तिचं, आणि म्हणूनच मी ते कर्टन जे होतं ना सकाळी ते ओढून घेतलं होतं ग्रीन नेट. मला माहिती होतं ही येऊन जे आहे पुढचे 2 दिवस तरी ह्या बॉक्ससोबत अशीच खेळणार आहे, म्हणजे तिचं काय काय बनवणं चाललं असतं कसलं, म्हणजे ती काहीच मला असे बॉक्स वगैरे देऊ देत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. पियाचा हा स्वभाव मी ओरडून सांगत असते तुम्हाला की ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती अशा पद्धतीने जमा करून ठेवते आणि त्याचं बनवते पण असं काही, पण किती गोष्टी आपण जमा करून ठेवायच्या
पुरीच्या. ती आता तुम्हाला सांगत होती की अक्षय तृतीयेचं मी छान असं जेवण बनवते पुरणपोळीचं आणि तुम्ही या जेवायला. पण खूप टँकरचा आवाज येत होता साईडून, ते काही समजतच नव्हतं म्हणून मी तो आवाज जो आहे तो कमी केला आणि मीच सांगितलं तुम्हाला ती काय सांगते म्हणून. सो बऱ्याच वेळा असं होतं बघा की मला ना म्हणजे डायरेक्ट पण मला सांगतात की डायरेक्ट बोलून जे आहे व्हिडिओ कर, छान वाटतात. मलाही वाटतं की करावं, पण गोष्ट अशी होती की आमच्या इथे कन्स्ट्रक्शन वगैरे पण खूप जास्त चाललेले असतात. पण तरीही मी ट्राय करेल की एखादा व्हिडिओ मी विचार करते की उद्या परवाचा एखादा व्हिडिओ ना तसा करावा. बघूयात आता तुमचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यावर ते डिपेंड आहे. उद्याचा व्हिडिओ मे बी तसाच येईल, मग मी डायरेक्टच बोलून जे आहे ते प्रयत्न करेल सगळं. सो इथे मी आता आंब्याचा रस बनवून घेतलेला आहे. तर आज अक्षय तृतीयानिमित्त असं काही जास्त खास नाही. आमच्याकडे पुरणाची पोळी असते, म्हणजे कुठलाही सण असू द्या पुरणाची पोळी जी असते अगदी खापरावरची पुरणाची पोळी आनंदाने सगळ्या बायका करत असतात आणि मस्त एन्जॉय करतात ते जेवण. पण मी म्हटलं नको, एवढं गरम पण होतं आहे आणि पुरणाची पोळी नको करायला. मला पण नको वाटत होतं एवढं. त्यामुळे मी मस्त जे आहे आंब्याचा रस बनवला. श्रीखंड जे आहे ते पण आहे. सो म्हटलं पुरी बनवूया आणि जी पुरी भाजीसोबत बटाट्याची भाजी असते ना ती भाजी बनवते. पियाला खूप जास्त आवडते, म्हणजे ती तिच्या जेवढं ती खाते ना त्याच्या जास्तीचं ती खूप खाऊन जाते आणि मग असं मुलं पोट भरून जेवण करतात तर आपल्यालाही आवडतं. पुरी बनवणं थोडं मला असं वाटतं की तेलकट होऊन जातं, आपल्यालाही नको वाटतं एवढं तेलकट खायला, पण काहीतरी तिच्याही आवडीचं बनलं पाहिजे म्हणून म्हटलं चला आज मस्त बनवूया. आणि तिला श्रीखंड पुरी पण खूप जास्त आवडते. तर मी कांदा टमॅटो ना त्या जाडीवर इथे भाजून घेतलेला होता. आणि खरंच सांगते, पुरी भाजीवाली जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवत असाल तशी, तर तुम्ही कढईमध्ये कांदा टमॅटो परतूच नका, असं जाडीवर किंवा गॅसवर ठेवूनच त्याला भाजून घ्या. मला माहिती ते थोडं हार्मफुल असतं, पण कधीतरी खाल्लेलं चालतं असं मला वाटतं. आणि त्याचीच टेस्ट एवढी छान येते ना त्या पुरी भाजीमध्ये, अशी भाजलेले कांदा टमॅटो असतात ना, तर मी ते जाडीवर भाजलेले होते आणि अद्रक त्यामध्ये लसूण टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली होती. आणि ह्या पुरी भाजीमध्ये तुम्ही जर अजून राईचं तेल यूज केलं तर अजून अप्रतिम. पण माझं राईचं तेल तुम्ही बघितलं खूपच कमी होतं, तेवढं घातलं मी आणि बाकीचं दुसरं तेल घातलं. सो खिचडी, पुरी भाजी, अजून भेंडीची भाजी पण राईच्या तेलमध्ये खूप छान बनते. म्हणजे अशा काही ठराविक भाज्या आहेत ज्या आम्ही राईच्या तेलमध्ये बनवते आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी मग नॉर्मल तेल जे असतं ते यूज करत असते. तुम्ही अक्षय तृतीयेनिमित्ताने काय बनवलं होतं मला नक्की कमेंटमधून सांगाल, म्हणजे मलाही चांगली आयडिया मिळाली की पुढच्या वर्षी जे आहे मी तसंच काहीतरी बनवण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल. सोन्याचीही खरेदी केली जाते, पण मी आतापर्यंत कधीच काही सोनं वगैरे घेतलेलं नाही. लग्नात जे मिळालं तेवढंच आहे माझ्याकडे. पुरी भाजी बघा, पुरी भाजी आहे, श्रीखंड आहे, आमरस पण आहे, श्रीखंड पुरी आणि श्रीखंड, तीन मस्त फ्लेवरचे आहेत. श्रीखंड पण श्रीखंड नाही, आम्रखंड. तर आपण सोन्यावर बोलत होतो, तर माझ्याकडे मी नंतर कधी घेतलंच नाही, मला जास्त हाऊस पण नाही सोन्या वगैरेची. जे काही माळ वगैरे आहे लग्नातली मी तीच मस्त आनंदाने वेअर करत असते. एक अंगठी आहे जी मला एंगेजमेंटमध्ये मिळाली होती, ती जशी घातली हातात ती अजून घातलेलीच आहे. सो जास्त काही मी असं सोनं घेतलंच नाही, जास्त म्हणजे घेतलंच नाही मी कधी स्वतःसाठी. तर बघा इथे कांदा टमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली होती ना, तर ती माझी इथे छान परतून झाल्यानंतर, म्हणजे थोडंसं पाणी असतानाच त्यामध्ये सुके मसाले सगळे टाकून द्यायचे. किचन किंग मसाला पण तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी. आणि तो मग नंतर तेल सुटेपर्यंत भाजला गेल्यानंतर ना बटाटा असा चुरूनच टाका, जर तुम्ही बनवायचा प्लॅन करत असाल तर चुरूनच टाका. कारण कापून जर घेतला ना तर मग त्याची तसा फ्लेवर जो असतो किंवा ती भाजी दिसायला तशी दिसत नाही, त्यामुळे हाताने चुरून टाकायचा. पण एवढा गरम होता तो, म्हणून मी त्याला असाच थोडा चुरला आणि बाकीचा जो आहे तो असं चमच्याने चुरून घेते. कारण त्याचे जे टेक्स्चर येतं ना असं मस्त प्लेटमध्ये, ते चुरलेलंच छान दिसतं, म्हणून त्या पद्धतीने करून घ्यायचं. आणि यालाही थोडं परतून घेते. गरम पाणी टाकलं तर अतिउत्तम, भाजी लवकर पण होते आणि थोडी तर्री पण येते. जसं बटाटा असा चुरून घेतलेला असला की त्याला काही एवढी जास्त तर्री येत नाही, थोडीफारच येते तशी. पण गरम पाणी टाकलं तर मग आहे तेवढी जी आहे ती व्यवस्थित तर्री येते त्याची आणि दिसायला पण छान दिसतं. पण मी इथे घाई गडबडीमध्ये थंडच पाणी जे होतं तेच घातलेलं. तसं मला आणि पियाला देखील ना पुरी जी आहे ना अशी म्हणजे मऊ किंवा सॉफ्ट जशी असते ना अशी पुरी आवडत नाही. आम्हाला दोघांनाही क्रिस्पी आणि अशी कडक जी असते ना तशी पुरी आवडते. मग ती कशासोबत का खायची असे ना, त्यासाठी मी काय करते, पीठ भिजवताना त्यामध्ये रवा जो असते ना थोडा रवा घालत असते. आणि पीठ जे आहे ना चपातीपेक्षा बरंचसं असं थोडं घट्ट भिजवत असते, जेणेकरून असं लाटताना थोडं कडक गेलं पाहिजे ते. म्हणजे असं काय होतं की तशी पुरी पण छान कडक येते, रव्यामुळे पण त्याला क्रिस्पीनेस जो असतो तो ॲड होत असतो. इथे मी काही पुऱ्या म्हणजे थोड्या वेळापूर्वीच ज्या होत्या त्या करून ठेवलेल्या होत्या आणि आता गॅस चालू करून पटापट तळते पण. आणि थोड्या पुऱ्या ज्या आहेत ते लगेच लाटून पण घ्यायच्या आहे. पियाच्या पप्पांना पुरी खायची नव्हती म्हणून मी त्यांच्यासाठी आधीच चपाती जी आहे ती बनवून ठेवलेली आहे.
कारण त्यांना जे आहे ना तेलकट असं एवढं जास्त आवडत नाही. म्हणजे भजी म्हणा किंवा पुरी म्हणा किंवा तळलेले जे काही पदार्थ असतात ते खूप कमीच प्रेफर करतात आणि बऱ्याच वेळा इच्छा पण झाली, की मस्त पुरी भाजीचा आज जो आहे तो प्लॅन करूया. पण त्यांचं असतं, की पुरी नको आणि मग आपल्याला असं वाटतं, की काय 2-2 भानगडीत परावं, पुऱ्या पण बनवा, नंतर चपाती पण बनवा. मग आपलाही मूड जातो आणि असं बऱ्याच वेळा जे असतं कॅन्सल होऊन जातं. पण असं काही सणवार असला, की मग करावं. पण म्हटलं जाऊ दे आता त्यांची इच्छा नाही, त्यातल्या त्यात जे आहे उन्हाळा पण आहे. त्यामुळे नसली इच्छा तर मग काही ऑप्शन नाही आणि सण होता म्हणून एक्स्ट्राची एनर्जी होती. म्हटलं चला मग त्यांच्यासाठी चपात्या बनवून घेऊया आणि अशा पद्धतीने दोघीही जे आहे ते इथे बनवून घेतलेलं आहे मी. मी ही जी कढई आता तळण्यासाठी यूज करते ना, तर ती मी घेताना म्हणजे घेण्याच्या आधी बरेच दिवस माझे याच्यातच गेले होते, की तिला जे आहे परत-परत म्हणजे ऑइल लावून ठेवावं लागतं, गरम करावं लागतं. ते म्हणतात ना सीझनिंग वगैरे जसं असतं तसं काही करावं लागतं. तर मी घेतल्यानंतर तिला 4 वेळा घासून काढली. व्हिडिओत पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी आणि त्यानंतर तिला ऑइल लावून 2 दिवस पडू दिली होती आणि त्याच्यानंतर मग मी तिला काही एवढं ऑइलिंग वगैरे केलं नाही. पण एकच फक्त काळजी घेते, की तिला जास्त ओलं जे आहे ते ठेवत नाही मी किंवा भांडे जेव्हा आपण थोडा वेळ पडू देतो, तेव्हा तिला मी लगेच असं ठेवत नाही. तिला कोरडीच ठेवते. वॉश करून लगेच पुसून जे आहे ठेवून देते. मग सीझनिंगची काही गरज पडत नाही. सो तुम्ही असं माझ्यासारखं घाबरत असाल लोखंडाची कढई घेण्यासाठी तर अजिबात घाबरायची गरज नाही. फक्त तेवढं जे आहे वापरण्याच्या बाबतीमध्ये तेवढं आहे, की तिला ओलावा नसला पाहिजे. मग ती जंगत वगैरे काही नाही. आणि बघा इथे भाजी किती छान मस्त बनवून तयार झालेलं आहे. आमची प्लेट पण तयार झालेली आहे. आता आम्ही जेवण करतो. इतकं छान जेवण झाल्यानंतर मला सांगा हा पसारा आवरण्याचं कुणाची इच्छा होत असेल, पण नाही बायकांना हे सगळं काम करावंच लागतं. आता मी हा सगळा पसारा तर आवरतेच, तुम्हाला दाखवते आधी की एवढं सगळं मला आवरून घ्यायचं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे जे आहे अक्षय तृतीयाला अखाजी म्हणतात. तर आमच्याकडे अखाजीला म्हणजे सांजोऱ्या बनवल्या जातात आणि त्यानंतर जे आहे आमच्या गावामध्ये यात्रा असते. म्हणजे अखाजीच्या दिवशी आमच्या गावाच्या जवळ जे गाव आहे ना तिथे पहिली यात्रा असते आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अखाजीच्या दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये असते. तर त्याला बाशी अखाजी म्हणली जाते आणि आमच्याकडे 12 गाडे जे आहेत म्हणजे 12 बैल गाडे जे असतात ना, तर ते बैल नाही फक्त ते गाडे जे असतात ते एकमेकांना बांधले जातात 12 आणि मग त्यांच्यावर भरपूर लोक उभे असतात आणि एक माणूस फक्त त्यांना होडून जे आहे तो मंदिरापासून असं तिथपर्यंत जो आहे तो घेऊन जातो. सो अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी यात्रा भरते. मी तर कितीतरी वर्षांपासून ती यात्रा बघितलीच नाही आहे. सो अशा पद्धतीने सेलिब्रेट जे आहे ते आमच्याकडे केले जातं. पुरणपोळीचं जेवण वगैरे होतं. माठ जो आहे तो पाण्याने भरला जाऊन त्याच्यावर जी सांजुरी असते ती ठेवली जाते आणि मी लहानपणी असताना म्हणजे माझ्या तर आम्ही ज्या गल्लीत राहायचो तिथं माझ्या जास्त मैत्रीण म्हणजे तिथे मुली नव्हत्या, मुलं जास्त होते. त्यामुळे एवढं तिथलं मला हे नाही. पण माझ्या बाबांकडे जेव्हा मी जायची ना तेव्हा माझी मावशी वगैरे असायची किंवा माझी मम्मी असायची. मग त्यांच्या मैत्रिणी पण त्या माहेरी आलेल्या असायच्या. सो ती झोका असतो ना 2 दोरीवाला तो असा याच्या झाडाला बांधलेला असतो बघा फांदीला, तसा झोका बांधला जायचा. एक दोरीवर एक म्हणजे मावशी बसलेली असायची तर दुसऱ्यावर जी असायची मावशीची मैत्रीण किंवा माझी मम्मी वगैरे असं बसायचे आणि दोघं जण असं खेळता खेळता जे आहे एक गाणं म्हणायचे. तुम्हाला म्हणून दाखवते मी, मला जेवढं येईल तेवढं. अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायव, कैरी तुटणी खडक फुटना झुई झुई पाणी व्हायव. तसं हे गाणं म्हणजे लक्षात राहिलं नसतं माझंही. पण काय होतं की प्रत्येक वर्षी जे असे थोडे जुने लोक असतात ना, आता प्रत्येकजण मोबाईल यूज करायला सुरुवात केलेली आहे. सो प्रत्येकजण मस्त अक्षय तृतीयेला हे गाणं जे असतं ते ठेवतात. मग त्यामुळे ते आपण ऐकतो आणि प्रत्येक वर्षी ते असं रिमाइंडर होऊन जातं आणि मग लक्षात राहून जातं. नाहीतर कधीच विसरली असते मी पण. आणि इथे काय झालं आहे माहिती का, हे जे ग्रीन नेट लावली ना तर ती उडून जाते अशी, कारण मी तुम्हाला सकाळी पण बोलली खूप जास्त हवा येते तर ती उडून पूर्ण झाडांवर चालली जाते. आणि मी आता भांडे घासता घासता केव्हाचं नोटीस करत होती की अरे हे उडतंय, मला जावं लागेल लवकर. पण म्हटलं काम संपूया आणि मग जाऊया. तर मी इथे क्लिपच लावली, म्हटलं उडायला नको, कारण हवा नसली ना मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग एखादी गोष्ट घडली की एखादी गोष्टीचा दुष्परिणामही आपल्याला सहन करावा लागतो आणि त्याच्यामधून काही ना काही जुगाड काढावा लागतो. इथे मी सगळे माझ्या मोगऱ्याचे जे काही हे आहेत ना, म्हणजे जे काही सुकलेले फुलं आहेत ते काढून घेते, जेणेकरून त्याची एनर्जी आहे ती वेस्ट व्हायला नको. आणि मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते की मोगऱ्याला कुठलं व्हिनेगर वगैरे मी यूज करते असं. आणि चला मग मी आता भरपूर तुम्हाला आमच्याकडच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि खूप लाजून लाजून गाणंही म्हणून दाखवलेलं आहे. आणि व्हिडिओ मी ते संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. तुमच्याकडच्याही गोष्टी अशा काही स्पेशल असतील आणि टाईप करून सांगू असं वाटत असेल तर तुम्ही सांगू शकतात. मला नक्कीच अशा गोष्टी वाचायला आवडतात आणि दुसऱ्या ठिकाणी काय काय होतं हेही ऐकून घ्यायला आवडतं.
तर मग असेल असं काही स्पेशल तर मला नक्की सांगा आणि हो उद्याचा व्हिडिओ मी डायरेक्ट बोलून जो आहे तो करणार आहे. तो जास्त सपोर्ट करा म्हणजे मला जरा उत्साह येईल तशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा. आणि चला व्हिडिओ मी संपवते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.